कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। असं कोणी वागतं का? मला ठीक नोकरीवरनं काढून टाकलं आणि माझ्या मैत्रीला पण लाथाडलं। हे असं वागवतात वाटतं बायकोला। आजी तुम्हाला हसायला येतंय? नाही, अजिबात हसले नाहीये मी। हे बघ, माझ्याकडे बघ बाळा। लीला, मी काहीतरी बोलतेय ना, माझ्याकडे बघ। मला असं म्हणायचं बाळा की नवरा बायकोच्या नात्यामध्ये जशी प्रेमाची आवश्यकता असते ना, तशी थोडी भांडणाची देखील गरज असते ग। नात्यातला समतोल राखण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी। थोडीशी भांडणं आजी, थोडीशी भांडणं। आम्ही त्या लग्नाच्या आधी आणि आता सुद्धा फक्त भांडतच असतो, प्रेमाचा तर पत्ताच नाहीये। म्हणजे मैत्रीचा पत्ता नाहीये, प्रेमाचा नाही, प्रेमाने बोलण्याचा पत्ता नाही असं म्हणायचं। कळलं, मला कळलं, पण बाळा लीला, आधी तुमच्या दोघांमध्ये मैत्री तर होऊ दे। घाई कशाला? आज तू हात पुढे केलास ना मैत्रीचा, आता काही कारणांमुळे नाही जुळून आल्या गोष्टी, राहू दे। उद्या तो हात पुढे करेल, होईल तुमच्यात मैत्री। अजिबात नाही, अजिबात नाही। माझ्या मैत्रीला लाथाडलं ना त्यांनी, मग आजी आता ना अगदी एजे माझ्या मागे मागे जरी आले ना मैत्री करायला, तरी मी नाही करणार मैत्री। हो। विश्वा, हाँ सर, एक बुके ऑर्गनाइज कर। ओके सर, पण कशासाठी? कोणी डेलिगेट्स येणार आहेत का? कोणासाठी, कशासाठी, तुला काय करायचंय ते सांगितलं तर कर ना। हे टेंडर प्लीज प्लीज आता टाइमवर सबमिट होऊ दे। सर, मला कळलं तरच कसा बुके आणायचा हे ठरवता येईल ना। नाही, आणतो। काय करायचं या लीलाचं? सरळ एजंटना जाऊन भेटून आली। मला ना खूप टेन्शन येते। एजंटना तर कळलं तर मी त्यांच्याशी खोटं बोलले। आता एजे काय शिक्षा करतील मला? मला दाराबाहेर रात्रभर उभं करतील का? की कांदे कापायला लावतील? माझे डोळे शांत हो। सगळ्या शिक्षा आपल्यालाच, त्या लीलाला काहीच नाही। ते बदलायला हवं स्वरूप, पण कसं वहिनी, कसं? तू असं काहीतरी कर जेणेकरून एजे लीलाला जशी सूट देतात ना, तशी तुलाही देतील। हे मला तर नाही सुचलं। तसं पण ती लीला तेच करते ना, म्हणून तिला सिंपती मिळते। वहिनी, हे म्हणजे असं झालं ना, गावभर चर्चा आणि काकेत कळसा असंच झालं। तू ना म्हणींवरती फोकस करण्यापेक्षा आपल्याला सिंपथी कशी मिळवता येईल ना, याच्यावरती फोकस कर। हाँ, फोकस करते मी। एक मिनिट हा वहिनी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।